नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा ब्रेड आणि बटाट्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर विश्वास ठेवा, ही एकदा बनवून खाल्ल्यानंतर तुम्हालाही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 2 ब्रेड एकदम बारीक स्मॅश करून घालायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला या ब्रेडचा एकदम बारीक चुरा बनवायचा आहे. तर मी ते ब्रेडचा चुरा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही इथे कच्चा बटाटा पण वापरू शकता. तर कच्चा बटाटा आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ब्रेडचा सगळा चुरा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 4 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉरचा पण वापर करू शकता, नाहीतर तुम्ही इथे बेसन पण घालू शकता. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे आहे. तर आपल्याला याचे फार पातळ बॅटर असे नाही बनवायचे आहे. तर ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मळून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे साहित्य व्यवस्थित घटसर मळून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण एका प्लेटवर घालायचे आहे आणि या मिश्रणाला आता चौकोनी आकारामध्ये सेट करून घ्यायचे आहे. तर मी हे मिश्रण आता चौकोनी आकारामध्ये सेट करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला याचे पीसेस कट करायचे आहेत. तर मी इथे या डिझाईनमध्ये हे पीसेस कट केले आहेत. तर तुम्ही इथे त्रिकोणी नाही तर चौकोनी आकारामध्ये पण पीसेस कट करून घेऊ शकता, नाही तर आपल्या कोणत्याही डिझाईनमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर मी या पद्धतीने हे पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला हे पीसेस या तेलात घालायचे आहेत आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी यांना आता सेलो फ्राय करायचं आहे. तर मी इथे ही रेसिपी सेलो फ्राय करणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता. तर आता आपल्याला हे पीसेस दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने हा ब्रेड आणि बटाट्याचा चविष्ट असा नाश्ता बनवून गरमागरम सॉस बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही या रेसिपीला ग्रीन चटणी बरोबर नाहीतर चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्स सारखं पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.